लाडकी बहीण योजनेच्या अपात्रता यादी अंगणवाडी सेविकांकडे आल्या। त्या यादीमध्ये आमचं नाव नाही, परंतु आम्हाला योजनेचे पैसे मागील काही दिवसांपासून बंद झाले आहेत। अशा वेळेस आम्ही काय करायचे असा प्रश्न महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणींचा आहे। कारण काय झालं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून आणि जुलै महिन्यामध्ये अनेक महिलांचा लाभ बंद केला आणि त्यानंतर महिलांना काय सांगितलं की अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही खात्री करून घ्या। अंगणवाडी सेविकांकडे महिला गेल्या आणि त्या यादीमध्ये अपात्रता यादीमध्ये त्यांचं नावच नाही। मग अशा वेळेस काय करायचे? योजनेचे पैसे तर बंद झाले आहेत आणि अपात्रता यादीमध्ये नाव देखील नाही, तर असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? त्याचे उत्तर तुम्हाला या रील मध्ये मिळणार आहे, त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून आणि जुलै महिन्यामध्ये जवळपास 26,40,000 लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत आणि मग अशा वेळेस लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न म्हणजे अपात्रता याद्या कुठे? आता अंगणवाडी सेविकांकडे अपात्रता यादी आली, परंतु त्या यादीमध्ये आमचे नावच नाही आणि आम्हाला योजनेचे पैसे देखील येत नाहीत। अशा वेळेस आम्ही काय करायचं? तर लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांकडे जे याद्या आल्या आहेत त्या याद्या फक्त FMC म्हणजेच की एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत त्या याद्या आहेत। तुम्हाला जर त्या यादीमध्ये नाव नाही आणि तुम्हाला अपात्र केले तर इतर अटी व निकषांमध्ये तुमचे नाव सापडल्यामुळे तुम्हाला योजनेमधून अपात्र केले। आता कोणत्या अटी व निकषांमध्ये तुमचं नाव अपात्र केले हे पाहायचे असल्यास तुम्हाला काय करायचंय? तर पंचायत समितीमध्ये जाऊन महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे। त्या ठिकाणी तुमचं लॉग इन ते ओपन करतील आणि तुम्हाला योजनेमधून अपात्र का केले हे तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही माहिती मिळेल। मग तुम्ही चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं होतं का किंवा तुम्ही इतर अपात्रतेमध्ये बसताय का हे ते सांगतील आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्याकडून विनंती अर्ज भरून ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवतील आणि योजनेचे पैसे तुमचे सुरू होतील। अशी प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार। त्यामुळेच ही महत्त्वाची रील शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।